रेनको काढायला लागेल. नमस्कार मित्रांनो, आता आपण जातोय ते आंगणेवाडी आणि मालवणला आणि आपल्यासोबत आहे हा कल्पेश. आणि इकडून पाहता माझ्या मागे पाहत असाल तर हा गणेश येतोय आणि आपण आता जाणार आहोत ते आंगणेवाडी पहिला करणार आहोत, नंतर मालवण तारकर्ली जाणार आहोत. तर पुढे पाहू. कामात आहे आलो होतं ना रे. हां लागलं पुढे सेंटर आहे. गेले 2 ब्लॉक बघितला असाल तर आचरा बाजारपेठेतून जो समोर रोड गेलेला होता तिथून जे 10 किलोमीटर आपल्याला पाहायला भेटतो तो हा ब्रिज. हा यो माझ्या मागे जातो तो मालवणला जातो. इथून आपल्याला 25 ते 30 किलोमीटर मालवण भेटेल. हा पहा हा ब्रिज. हा बोर्ड पाहता तर इथून आपल्याला मालवण 6 किलोमीटर आहे. आचरा आपण मागे सोडला 11 किलोमीटर. पहिला आपल्याला करायचे ते आंगणेवाडी. इथून आपल्याला लेफ्ट मारल्यावर ते 16 किलोमीटर आंगणेवाडी येईल. हा रोड मेन वाडा कणकवलीकडे 21 मिनिटामध्ये. इकडं मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे. अहो पाठसाईड उलटा नाही आलो असं वाटतं मला वाटतं. आपण तिकडून त्यासाठी येतो असं. आता आपण आलो आहे ते आंगणेवाडी. हे माझ्या समोर तुम्ही पाहू शकता आंगणेवाडीचे मंदिर. आज जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. हा तो मंदिराचा गाभारा आहे. दर्शन तर झालं होतं. आता मंदिराच्या बाहेर आलो होतो. हा पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता. आणि इथून आपण जास्त वेळ नाही आलो तर आपल्याला निघायचं आहे ते मालवणला. इथून आपल्याला अजून 1 तासाचा प्रवास असेल. मालवणसाठी यायला कुठेतरी हाय रस्ता. आता आपण पोहोचलो होतो मालवणला. हा पाहू शकता मागे थोडा पाऊस पडल्यामुळे थांबलेलो होतो. आता हा मालवणचा ब्रिज आहे. हे पहा.
पाऊस असल्यामुळे नदीला पण खूप पाणी होतं आणि जवळचे गाववाले इथे मासे पकडत बसलेले होते. हे काका जवळजवळ अर्धा तास झाले बसलेले होते तर त्यांना अजून तर काय भेटलं नव्हतं. पाणी खूप असल्यामुळे पाणी थोडं गढूळ पण आहे हे पहा. आणि फोटो वगैरे पण सर्व काढून झालं होतं. आता आपण इथून जातो ते मालवण बीचला पहिला जातो आहे, म्हणजे इथून मालवण किल्ला दिसेल आपल्याला. थांबवू की जाऊ चालू? जरा राईट मारायचं हे समोर पाहता ते मालवणचं बस स्टँड आहे आणि जातो तो मालवण बीचला रोड, म्हणजे मालवणची बाजारपेठ आहे पहा. पाणी पाहिजे आले ते पाणी हो. दोन ते अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे मालवण किल्ला. हे पाहू शकता पावसामुळे आता बंद असेल, म्हणजे किल्ल्यावर जाताना आपल्याला बंद असेल, नाव वगैरे सर्व बंद आहेत. पण हा जो रूट आहे इथून आपल्याला नाव वगैरे भेटतात किल्ल्याला जाण्यासाठी. हे समोर तुम्ही पाहू शकता. जो समोर तुम्ही पाहताय हा मालवण किल्ला आहे आणि पाऊस खूप असल्यामुळे समुद्राच्या लाटा पण खूप आहेत. समोर जो पाहताय तो मालवण किल्ला आहे आणि इथून ज्या नाव वगैरे बोट वगैरे जातात त्या इथून जातात किल्ल्यावरती. काय ते त्यांचे चार्जेस असतात. थोडा टाईम झाल्यानंतर पाऊस पण खूप चालू झाला इथे. सांगतो होतं तिकडे फिरतो माझे पण तिकडे पाठी होतो. आता इकडे समोर आलो असं आलं राईट साईडला मध्ये होते तिकडे. आता जे आपण आलो आहे ते राजकोट मालवण किल्ल्यापासून जवळच आहे, म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हाली 2024लाच याचे उद्घाटन केले आहे नरेंद्र मोदी यांनी. त्या महाराजांची प्रतिमा उभी केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची, तुम्ही समोर पाहू शकता. दोन 2024लाच या प्रतिमेचं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं, पाहू शकता तुम्ही. आणि माझ्या मागं अलग अलग म्हणजे मालवण किल्ल्याची वगैरे प्रतिमा लावलेल्या आहेत तिने. खूप सुंदररीत्या केलेलं आहे. आणि इथून जो दरवाजा आपल्याला जायला भेटतो ना, तर इथून पण तुम्हाला मालवण किल्ल्याचे दर्शन होऊ शकते. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, तो तुम्हाला दिसतो तो मागं मालवण किल्ला आहे. हे पहा मोबाईल तेव्हा आहे ते राजकोट करून झाल्यानंतर ते आपण आता आलो आहे ते तारकर्ली बीच. पाऊस खूप असल्यामुळं काय शूट करता आलं नाही. आता आपण तुम्हाला दाखवू, हा समोर बघताय ना तुम्ही, तो तारकर्ली बीच आहे. पाऊस पण खूप लागत आहे. राजकोट केल्यानंतर तुम्हाला तो 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर हा गावणारा तारकर्ली बीच आहे. खूप सुंदर आहे.
तारकर्ली बीच पण सर्व फिरून झालेलं आहे. आता आपल्याला संध्याकाळचे वाजले 6. आता आपण इथून निघणार आहोत डायरेक्ट घरी. सर्व फिरून झालेलं आहे, तुम्ही पाहिला असाल. टेन्शन नको घेऊस, मी नितीन नाही तिला पहिलं लावून दे जागेचं घर तो अर्धा घरी जाता जाताना मालवणवरून निघताना आसऱ्याला आपला रोडवर लागतो ते स्वामी समर्थाचं मंदिर. बाजूला रोड साईडच आहे. जाता आता दर्शन घेऊन जाऊया म्हटलं तर चला आत पाहू आपण मंदिर केशर इथे. हे आहे ते स्वामी समर्थाचं मंदिर आहे. मला वांगणी गावाचं नाव पाहता तर वांगणी आहे. हे वांगणी गावात असलेले स्वामी समर्थाचे मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप स्वच्छ आहे, तुम्ही पाहू शकता. झाडं वगैरे सर्व लावलेले आहेत. तर आपण आज जाऊन दर्शन घेणार आहोत. हे पहा स्वामी समर्थ मठ वांगणी, आणि हा आजूबाजूचा परिसर आहे त्यांच्या. संध्याकाळचे वाजले होते 7. आता पोचलो होतो घरी. हा ब्लॉग आपण इथं समाप्त करतो आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.